रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची जी आपली कथा आहे ती आहे अलौकिक नामा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा शेजे सुख आता पाहू द्या मुखकमळा. नामदेवांनी काकडा गायला. उपस्थित मंडळी काकड आरती झाल्यावर निघून गेली. प्रातःकालच्या पूजा आरतीला अजून अवधी होता. मंदिराच्या गाभाऱ्यात आता फक्त नामा आणि विठ्ठल असे दोघेच उरले. नामदेवांनी विठ्ठल चरणी डोई ठेवली आणि त्यांनी विचारले, भगवंता, माझी आई आधी इतक्या लवकर तुझ्या दर्शनासाठी आली, बहुधा पहाटेवेळी आधीच आली असावी. आईला तुझ्या भक्तीची इतकी ओढ आहे हे मला ठाऊक नव्हतं. मी आत येतो आहे असं पाहून ती माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखी निघून गेली. माझ्याशी बोललीही नाही. विठ्ठल स्मितहास्य करत म्हणाले, नामा, तुझे मातापिता माझेच भक्त आहेत, पण आज मात्र तुझी माता माझ्या भक्तीच्या ओढीनं आली नव्हती. आज ती माझ्यावर विलक्षण रागवली होती. काय म्हणाली ठाऊक आहे? देवा, पांडुरंगा, मोठा स्वार्थी आहेस तू. आमचा नामा ही तुझीच कृपा आहे. उद्या आऊ जाईल सासरी नांदायला, मग आम्हाला तो नामाच आमच्यापासून दूर ओढला जातोय. तो तुझ्याकडे ओढला गेला आहे. त्यानं वाडवडिलांचा धंदा करावा, प्रपंच करावा अशी आम्हा दोघांची इच्छा आहे. आम्हाला तूच दिलेला पुत्र तूच परत तुझ्याकडं ओढून नेतो आहेस. हे काही बरं नव्हे. तो नसताच तर वेगळी गोष्ट, पण त्याच्यावर आमचा जीव आहे. त्याचे वडील खूप चिंतेत असतात. व्यवसायात नामा उभा राहिलेला त्यांना पाहायचा आहे. खरं तर ते त्यांचं स्वप्नच आहे, एकमेव स्वप्न. माझ्या मनाची स्थिती तुला काय सांगू. मी आई आहे त्याची. माझा पोर माझ्यापासून दुरावला निव्वळ तुझ्यामुळं, इतकंच मला ठाऊक आहे. आम्हा मातापित्यांना दुःख देऊन तुला आनंद मिळवायचा आहे. मिळव तू. भक्तवत्सल म्हणून आणखी कीर्ती मिळवशील. नामा, तुझ्यामुळं हे सारं मला ऐकून घ्यावं लागलं. नामदेवाला बराच वेळ काय बोलावे हे सुचेना. शेवटी तो म्हणाला, देवा, माझे मातापिता म्हणतात ते त्यांच्या दृष्टिकोनामधून बरोबर वाटतं. प्रपंच आणि लोकव्यवहार सांभाळण्यासाठी व्यवसाय, चाकरी वगैरे गोष्टी आवश्यक आहेतच. पण देवा, मला हे सारं करावंसंच वाटत नाही. तुझं नामस्मरण करावं, तुझ्या कीर्तनात रंगून जावं असं वाटतं. यातच मी तृप्त होऊन जातो. यावर पांडुरंग म्हणाले, नामा, तुझं मन मला कळतं रे, पण आईवडिलांप्रती तुझं काही कर्तव्य नाही का? त्यांचं मन मोडणं बरं आहे का? तुझ्याविषयी त्यांच्या मनातही काही इच्छा आकांक्षा असतील. तू प्रपंच करावास अशी तुझ्या आईची इच्छा आहे. तू वंश परंपरागत व्यवसाय करावास अशी तुझ्या वडिलांची मनीषा आहे. हे सारं करून प्रपंचाची कर्तव्य पूर्ण करून तू माझी भक्ती करावीस अशी त्यांची मनोभूमिका आहे. नामदेवांनी विठ्ठलासमोर होकारार्थी मान डोलावली, पण मन मात्र म्हणत होते, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. ओवाळणी म्हणून नामा घरी निघाला. त्याचा स्वतःशी संवाद सुरू झाला. आईबाबांचं तरी काय चूक आहे? मी प्रपंच करावा, घरचा परंपरागत व्यवसाय करावा. बाबा वयानं थकत चालले आहेत. धन आपल्या पुत्रानं मिळवून आणावं, आपल्यावरचा प्रपंचाचा भार त्यानं व्हावा अशीच त्यांची इच्छा असणार. मला मात्र त्या विठ्ठलाशिवाय काही सुचत नाही. त्याचंच रूपडं माझ्या मनी ठसलं आहे. आज त्यालाच बोल लावला माझ्या मातेनं. त्यानं आपल्याला जन्मातल्या प्रपंच कर्तव्याची जाणीव करून दिली. ते कर्तव्य आपण करायला हवं. आपण जर ते केलं नाही तर आई विठ्ठलाला दोष देते. आपल्यामुळं भगवंताला रागावून घ्यावं लागतं. पण आपल्याला हे कर्तव्य करता येईल का? पांडुरंगाच्या स्मरणात व्यत्यय येईल. आपलं मन गप्प बसेल का? मग नामा देवळात निमित्तानेच जाऊ लागला. काकडा, पूजा, सायम आरती आणि शेजारती बाकी घरात राहू लागला. कोणी गावकरी, वारकरी बोलवायला आला तर गोड सौम्य शब्दात नकार देऊ लागला. गोणाईला मनापासून बरे वाटत होते. टाके मारून कापड कसे जोडावे, मोजून कापावे कसे, बेतावे कसे, शिवण घट्ट कशी असावी याचे ज्ञान दामाशेटी नामाला देऊ लागले. आधी अखंड कापडाचे तुकडे करायचे, मग ते परत सुईने टोचून धाग्याने एकत्र विणायचे. नामाला मोठे आश्चर्य वाटले. धोतर, मुंडासे, कोपरी, अंगरखा, लंगोटी अशी पुरुषांची वस्त्रे, तर चोळी, झंपर, लुगडी अशी स्त्रियांची वस्त्रे. लहान मुलांची अंगडी, टोपडी, झगे वेगळे. यामध्ये परत कापड कमी दर्जाचे, चांगल्या दर्जाचे, उत्तम दर्जाचे, कमी दर्जा ते उत्तम दर्जा,
चढता भाव, रेशमी झुळझुळीत वस्त्रे, रेशमी पितांबर, रेशमी लुगडे यांचा भाव तर विचारायलाच नको. ऐकून ऐकून नामाचे मस्तक गच्च गच्च झाले. दामाशेटी त्याला परोपरीने व्यवसाय उदीम सविस्तर समजून सांगत होते. गोणाई मनोमन म्हणत होती, विठ्ठलाची कान उघडणी केली, त्याचा चांगला परिणाम झाला. नामा रांगेला लागला. बाजार दिवस जवळ आला आहे. यावेळी मंगळवेढ्याच्या बाजारात नामालाच पाठवायचा यांचा बेत आहे. एकदा बाजाराचं जमलं की जिंकलं सारं. देवा, नामा तुझाच आहे, तूच यश दे त्याला. उद्या बाजाराचा दिवस. आज रात्री नामाला धड जेवणही गेले नाही. त्याला पार बांधून टाकल्यासारखे झाले होते. भजन नाही, कीर्तन नाही, टाळ मृदंगाचा नाद नाही, नामसंकीर्तनही नाही. रात्री झोप लागेना. मध्यरात्री केव्हा तरी झोप लागली. स्वप्नी पांडुरंग आला. नामाने हात जोडले. केशवा, मधुसूदना, मला काही हा व्यवसाय बाजार करणं जमणार नाही बाबा. माझं मनच रमत नाही त्यात. विठ्ठल प्रसन्न हसून अंतर्धान पावला. नंतर नामाला झोपच लागली नाही. तळमळत तसाच पडून राहिला. पहाटे उठून प्रातर्विधी स्नान उरकून तो देवळात काकड्याला गेला. काकड्यावेळीही त्याच्या मनी बाजाराची चिंताच होती. आईने भाजी भाकरी वाढली. एका स्वच्छ फडक्यात 2-3 भाकरी, त्यांच्या मधोमध भाजी असे दुपारचे जेवण बांधून दिले. दामाशेटी आज लवकर देवाला नैवेद्य दाखवून आले. नामदेवाने कसेबसे जेवण उरकले. जनाबाई, आऊताई एकमेकीत कुजबुजत हसत होत्या. दामाशेटींनी कापडांची बोचकी बांधली. ती घोड्यावर लादली. धोतर, कोपरी, वर अंगरखा, डोईला टोपी असा वेश करून नामा बाजारला जायला तयार झाला. जाताना गोणाईने नामाच्या हातावर दही साखर ठेवली. ती मोठ्या उत्साहात म्हणाली, नामा, बाजार करून लवकर ये. आज मी तुझ्यासाठी खीर आणि वडे करणार आहे. तो मजल दरमजल करत घोडा घेऊन मंगळवेढ्याला आला. ओझे घोड्याच्या पाठीवर, पण नामाचे मन त्याहून जास्त ओझे आपल्याच पाठीवर असल्यासारखे भारावून गेलेले. बाजारात व्यवसाय करण्यासाठी बाजार प्रमुखाच्या कचेरीत पट्टी भरली. एका झाडाखाली घोडा बांधला. त्याच्यासमोर हिरवागार चारा घातला. त्याच्या पाठीवरची ओझी घेऊन बाजारात आला. एका बाजूची जागा पाहून त्यानं गाठोडी सोडली. आत्तापर्यंत बाजार दुकानदारांनी भरून टाकला होता. काही जणांची मांडामांड सुरू होती. मांडामांड झालेले चालून मांडामांड करून थकले होते. भुकेजले होते. गिराईक येईपर्यंत त्यांनी घरून आणलेली भाकर सोडून खायला सुरुवात केली होती. नामानेही इतरांची मांडामांड बघून आपले कपडे त्या त्या प्रकारानुसार वेगवेगळे मांडले. त्यानेही इतरांप्रमाणे गोणाईने मोठ्या प्रेमाने दिलेली भाकर सोडली. भाकर मोडली. भाजी लावून तो तुकडा तोंडात घातला, पण तो घास तोंडातच फिरू लागला. खाण्याची इच्छाच नव्हती. बाजूला 2 कुत्री लांब लांब जिभा काढून उसासत धपापत उभी होती. पोटातली भूक त्यांच्या डोळ्यात दिसत होती. नामाने त्यांच्याकडे पाहिले. त्याने बाजूच्या एका दगडावर भाजी भाकरी नेऊन ठेवल्या. दोन्ही कुत्र्यांनी काही क्षणातच त्यांचा फडशा पाडला. नामा परत आपल्या जागी आला. आता बाजार भरलेला होता. लोखंडी भांडी, मातीची भांडी, चपला, सुतळी काथ्या, कापड, कपड्यांचे प्रकार, तांदूळ, गहू, जोंधळा, डाळी, मिठाई, फळं, भाजी, गुळाचे रवे, मातीची खेळणी, साखरेची खेळणी अशी वेगवेगळी दुकाने थाटून विक्रेते उभे होते. खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले. बाजाराकडे पाहून नामा गोंधळून गेला होता. विठ्ठलाचा सतत धावा करत होता. एक म्हातारा नामाच्या दुकानासमोर येऊन उभा होता. जख्ख म्हातारा होता तो. अंगभर सुरकुत्या असलेला, रंगाने काळाकुट्ट. कमरेला फक्त लंगोटी होती त्याच्या. हातात काठी घेतलेला, बोडक्या डोक्याचा, खोल गेलेल्या डोळ्यांचा. त्या डोळ्यांनी कपड्यांकडे आशाळभूतपणे बघत उभा होता. नामा त्या म्हाताऱ्याकडे पाहून म्हणाला, आजोबा काय हवंय? म्हातारा हसला आणि म्हणाला, समजच पाहिजे आणि काय बी नग. काय हो, असं का म्हणता? नामाने विचारले. पोरा, कापडं नाहीत म्हणून मी असा उघडा वागडा हाय. कमरला, खांद्याला, डोईला समदीकडंच कापडं पाहिजेत, पण माझ्याकडं रुका पैसा काय बी नाही, म्हणून मला काय बी नग, म्हातारा म्हणाला. नामाला फार वाईट वाटले. तो म्हणाला, आजोबा असं म्हणू नका. पैसा नाही म्हणून तुमच्या वयाच्या माणसानं उघडं राहावं हे चांगलं नाही. नामाने धोतर, बाराबंदी, मुंडासे तिन्ही कपडे आजोबांपुढे ठेवले. म्हातारबाबांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ते म्हणाले, पोरा, लई देवगुणाचा हाईस तू, पण मला ही कापडं नगत. नामा म्हणाला, आजोबा मी प्रेमानं देतोय. तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहात. पालथ्या हाताने डोळ्यातले अश्रू पुसत म्हातारबाबा म्हणाले,
ही श्रीमंती मी एकलाच कशी भोगू? घरी म्हातारी हाय, आजारून पडलेला पोरगा हाय, सून हाय, 2 न्हाणगी नातवंड आहेत, ती तर नागडीच असतात. घरातला वयस्कर मी आणि मी एकल्यानंच असं सुख भोगणं बरं दिसलं का? नामाचे मन गहिवरून गेले. तो म्हणाला, दादा, घरचे सर्वात ज्येष्ठ तुम्ही. कर्तेपणाचं कर्तव्य विसरला नाहीत. विठ्ठल कृपेनं खूप कपडे आहेत. घेऊन या घरच्या मंडळींना. कोणालाच उघडं राहायला लागणार नाही. त्या म्हातारबाबांनी नामाचा चेहरा निरखून पाहिला. निर्व्याज, निखळ, निर्मळ भाव असलेला चेहरा. म्हातारबाबा घरातल्या सगळ्यांना बोलावून आणण्यासाठी गेले. नामाने सगळ्या बाजारावर नजर फिरवली. त्या गर्दीत गरीब फाटके केवळ आशाळभूतपणे नेत्रसुख घेत फिरत होते, तर मध्यम प्रत्येक खरेदी करताना खिसा चाचपत होते. श्रीमंत मात्र जे हवे ते भराभर घेत होते. एका बाजारात कसा भेदभाव! वास्तविक विकणारे व्यावसायिक, पण त्यांच्याही शिंपी, तांबट, लोहार, चांभार, सुतार अशा जातीपाती झालेल्या. त्यातून परत भेदभाव निर्माण झालेला. नामा खिन्न झाला. विठ्ठलाचा धावा करू लागला. देवा, सारी तुझी लेकरं. मग परिस्थितीपासून व्यवसायापर्यंत भेदभाव, दुरावा का? कर्मातली भिन्नता बंधुत्वाच्या आड का यावी? विचार करूनच नामाचे डोके जड झाले. तोवर म्हातारबाबा सगळ्या कुटुंबाला घेऊन आले. नामाने सगळ्यांना अंगभर कपडे दिले. सगळ्यांनी त्याला तोंड भरून आशीर्वाद दिले. नामाला द्यावे असे तेवढेच त्यांच्याजवळ होते. म्हातारीने तर नामाच्या दोन्ही गालांवरून हात फिरवले. आपल्या मस्तकाच्या दोन्ही बाजूंना बोटे कडाकडा मोडली. इठ्ठलच भेटला बघ तुझ्या रूपात. लई मोठा होशील र माझ्या लेकरा. नामा त्यांच्या स्तुतीनं गुदमरून गेला. पण यामुळे त्या वस्तीतले सारेच उघडे वागडे नामाकडे धावले. नामानेही त्यांना मोठ्या प्रेमाने कपडे दिले. आजूबाजूचे व्यावसायिक नामाचा हा अजब व्यवहार पाहत होते. बघता बघता नामाचे दुकान मोकळे झाले. दुपार उलटून गेली होती. नामा विठ्ठल नामात रंगून गेला होता. एका म्हाताऱ्याच्या खाकरण्यानं भानावर आला. नामाच्या दुकानात काही उरले नव्हते. कमरेला केवळ लंगोटी असलेल्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांमध्ये नैराश्य दाटले. नामाने ते ओळखले. नामाने आपल्या अंगावरचा अंगरखा काढला, धोतर सोडले, टोपी पण काढली. म्हातारा नको नको म्हणत असताना त्याने ते कपडे त्याच्या हातात कोंबले. आता नामाच्या कमरेला लंगोटी आणि अंगावर कोपरी एवढीच वस्त्रे उरली होती. नामा आपल्या घोड्याकडे धावला, त्याला मोकळा केला आणि पंढरपूरची वाट धरली. वाटेत एका ओढ्यावर फक्त घोड्याला पाणी पाजण्यासाठी थांबला. पंढरपुरात प्रवेश केल्यावर घोड्याला घर वाटेवर सोडले. घोड्याला ती वाट सवयीची होती. घोडा नीट घरी आला. नामा शरीरापेक्षा मनाने खूप खूप थकला होता. थेट पुंडलिकाच्या मंदिरी धावला. तिथल्या थंडगार पाषाणावर आपले अंग टाकले, हाताचे उसे केले. क्षणमात्रात त्याला गाढ निद्रा लागली.